ह्या ह्या निर्णयाबद्दल आनंद होतो आहे. मंत्रिमंडळाचे आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे, त्याशिवाय दीपक केसरकर यांचे अभिनंदन करतो. मधु दंडवते यांनी कोकण रेल्वेचे काम ज्या वेगाने केले त्याचे खरे तर कौतुक आजही होते आहे. मधु दंडवतेंच्या साधेपणाला आजही लोक भावतायत, आजही उदाहरणं देत आहेत. त्यामुळे खरं तर एव्हाना त्यांच्या नावाचा उल्लेख सावंतवाडी टर्मिनलवर व्हायला पाहिजे होता. उशिरा का होईना ते झालं. सावंतवाडी रेल्वे टर्मिनलसाठी सावंतवाडी प्रवासी संघटनेने जे अतोनात सतत, म्हणजे आम्ही दोन नाहीत हा, सगळे आहेत आमच्याकडे. काही आम्ही एकच नाही, प्राईम मिनिस्टर पासून राज्याचे परिवहन मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, माजी मुख्यमंत्री असतील, यांना ईमेल पाठवून त्यांना कायमच रेल्वेचे प्रश्न आणि टर्मिनस बाबत जागृत करण्याचा प्रयत्न केलेला होता. त्याचं हे फळ कुठेतरी सक्सेस झालं आणि त्याच्यासाठी पालकमंत्र्यांनी घेतलेली मेहनत ही यशदायी ठरली असे मी मानतो. कोकणवासियांना आज खऱ्या अर्थाने न्याय मिळालेला आहे. आज कोकणाला हक्काचं टर्मिनस मिळालेलं आहे. त्यात दंडवते साहेबांच्या ह्या टर्मिनसला नाव देऊन महाराष्ट्र शासनाने एकंदरीत कोकणवासियांना गौरवित केलंय. एक सुंदर अशी आदरांजली आज दंडवते साहेबांना मिळालेली आहे. आणि त्यात सांगायचं झालं तर खूप वर्षानंतर ह्या लोक भावनेला आज महाराष्ट्र शासनाने गौरवित केलंय. त्यात मी सगळ्यांचे आभार मानतो. महाराष्ट्र शासनाचे जाहीर आभार मानतो. पालकमंत्री खासदार साहेबांचे आभार मानतो. आमच्या आमदार साहेबांचे आभार मानतो. आणि कोकणातल्या ह्या गोष्टीसाठी ज्या ज्या संघटनांनी, ज्या ज्या लोकांनी प्रयत्न केला त्या सगळ्यांचे आभार मानतो. खूप समाधानी आहोत आज आम्ही. महाराष्ट्र शासनाचे आभार.